नमस्कार. संवादच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत ॲडव्होकेट शंकर निकम. ॲडव्होकेट निकम हे ओमकार द्वंद्व कला या संस्थेचे संस्थापक आहेत. भारतीय प्राचीन संख्याशास्त्रापासून मंत्रशास्त्रापर्यंत आणि धन्वंतरी जे शास्त्र आहे, म्हणजे धन्वंतरीने जे माणसाच्या आरोग्यासंबंधीचे शास्त्र निर्माण केलं त्याचा मंत्रशास्त्राशी संबंध जो आहे तिथपर्यंत, आणि द्वंद्वकलेचं जे भारतामधलं जे विकसन आहे आणि त्यातून जी द्वंद्वकला भारतामध्ये निर्माण झाली आणि जी विकास पावली, या साऱ्या संबंधीचं निकम यांचं खूप खोल संशोधन आहे. आणि याचा प्रचार करण्याकरता, याचा प्रसार करण्याकरता त्यांनी शेकडो कार्यक्रम केलेले आहेत. याच संबंधी संवादमध्ये आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. मला सांगा की मंत्र, म्हणजे तुम्ही अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत मंत्रांबद्दल, मंत्रांच्या सामर्थ्याबद्दल. माणसाच्या एव्होल्युशन म्हणजे उत्क्रांतीमध्ये, म्हणजे आपण भारताचंच फक्त उदाहरण घेतलं तर मंत्रामध्ये शक्ती असते आणि मंत्रामध्ये शक्ती नसते, अशी दोन पक्ष आहेत थेट. बरोबर. तर मंत्रामध्ये शक्ती असते ती नेमकी कशा प्रकारची असते? म्हणजे आपण गायत्री मंत्र म्हणतो किंवा अनेक प्रकारचे, म्हणजे संजीवनी मंत्र, असे अनेक मंत्र आहेत ज्या मंत्राद्वारे पूर्वीच्या आपल्या पुराणांमध्ये, उपनिषदांमध्ये असं हे आहे की सामर्थ्य आहे त्यांच्यामध्ये. ते नेमके कशा प्रकारचे? आता बेसिकली कसं आहे की मंत्रशास्त्राचा बेस कशावरती आहे हा आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यायचा आहे. मंत्र आपले जे संस्कृत भाषेत आहेत, तर त्या संस्कृत भाषेची मूळ अक्षरं जी आहेत त्या अक्षरांच्या काही संख्या ठरल्यात, म्हणजे ज्याला आपण म्हणतो स्पंदन. तर ती स्पंदन कशी आहे, तर पहिल्यांदा आपण हे सायन्स किंवा ज्याला आपण म्हणतो की हे भाषाशास्त्र आपल्या ऋषीमुनींनी कसं तयार केलं होतं. कपिल मुनींच्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्या ऋषींनी आणि त्यांच्या बरोबर हजारो वर्ष नंतर त्याच्यावरती जे संशोधन झालं होतं, तर प्रत्येक अक्षराचा त्याचा उच्चार केल्यानंतर एक प्रकारचं व्हायब्रेशन तयार होतं, एक प्रकारचा आकार तयार होतो. तो कसा असेल त्या पद्धतीनं आपली ही जी मुळाक्षरं जी आहेत ना, अ ब क वगैरे अशा पद्धतीची ती तयार झालेली, आणि त्यांच्या प्रत्येकाच्या स्पंदन लहरी काउंट करून त्यांनी त्या पद्धतीनं त्यांना संख्या दिलेल्या आहेत. आणि त्या संख्या म्हणजे 1 ते 9 मध्ये बसतात. आता 1 ते 9 संख्या, आता ह्याचं जर मूळ आपल्या सायन्सच्या दृष्टिकोनातून बघायचं गेलं तर आपण बघतो ना की जर बर्फ आणि वाफ ह्या दोन्ही मधली ट्रान्झिशन स्टेज कुठली, तर बर्फामधून जर वाफेत रूपांतर व्हायचं असेल तर मध्ये पाण्याची पोझिशन घ्यावी लागते आणि नंतर वाफेतून पुन्हा बर्फ व्हायचं असेल तर पुन्हा पाण्यातून यावं लागते. म्हणजे पाणी हा ट्रान्झिशन स्टेज आहे. तसं आपल्या शरीराचं किंवा विश्वात अस्तित्व असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं जर तुम्ही डिसइंटिग्रेशन करायला गेला तर तुम्ही अणूपर्यंत येत आहे, आणि अणूचं डिसइंटिग्रेशन झालं की प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉनकडे येत आहे. आता कुठल्याही इलेमेंटचं जर अस्तित्व समजून घ्यायचं तर आपण इलेक्ट्रॉनच्या याच्यावरती बघतो, इलेक्ट्रॉनच्या संख्या जशा बदलतात तसं ती पोझिशन इलेमेंटचं एक्झिस्टन्स बदलतंय. तर इलेक्ट्रॉनची पोझिशन काय सध्या, आता जे सायंटिस्ट जे सांगतायत, इलेक्ट्रॉन इज समटाइम्स पार्टिकल समटाइम्स वेव्ह. म्हणजे एका वेळेला तो घन पदार्थ आहे, एका वेळेला तो व्हायब्रेशन मध्ये आहे. आता ह्याची ट्रान्झिशन स्टेज काय, आणि ह्या ट्रान्झिशन स्टेजचं उत्तर आपल्या शास्त्रज्ञांना आणखीन 50 वर्षानंतर 100 वर्षानंतर लॅबोरेटरीमध्ये सापडेल. ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी त्याचं उत्तर दिलेलं आहे. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे व्यवहारातलं उदाहरण म्हणजे आपल्याकडे पॉप्युलर असलेलं, सध्या खूप लोकप्रिय असलेलं गायत्री मंत्र असं आपण म्हणतो. तर गायत्री मंत्र हे उदाहरण घेऊन जर तुम्ही सिद्ध करायचं हे ठरवलं तर ते कसं करा? हा, आता बेसिकली कसं आहे की गायत्री मंत्र हा मंत्र नाहीये. आपल्या संस्कृत भाषेचे वेगवेगळे छंद आहेत. म्हणजे अक्षरांची संख्या 24 अक्षर असले की गायत्री, त्याच्यानंतरचं अनुष्टुप असेल, त्रिष्टुप असेल, ही वेगवेगळी असे 9 वेगवेगळे छंद आहेत की ज्याच्यामध्ये आपली संस्कृत भाषा विखुरलेली आहे. मग त्याच्यामध्ये ओम भूर्भुवस्व आपण म्हणतो ना, तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्, हा सूर्य गायत्री मंत्र जो विश्वामित्रांनी तयार केला. आपण गायत्री मंत्र म्हटलं की फक्त हाच बोलतो, पण बेसिकली गायत्री मंत्र इथं संपत नाहीये. तर एकदंताय विदमहे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात्, म्हणजे हे ऍक्च्युली गणेश गायत्री झाले. याच्यामध्ये विदमहे, धीमहि, तन्नो दंती जसा आला तन्नो प्रचोदयात, हे 4 शब्द आहेत मध्ये. तर हे जर तुम्ही कॉन्स्टंट ठेवले तर तिथंच महालक्ष्मीच विदमहे विष्णुपत्नेच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात होते. शंकराय विदमहे महेशाय धीमहि तन्नो शिव प्रचोदयात, शंकराचं होतंय. बरोबर आहे की नाही? म्हणजे अशा प्रत्येक देवताच्या वेगवेगळ्या मंत्रांची
स्वरूप आपण निर्माण करू शकतोय. आणि हे 3-4 शब्द तिथं आले, विदमहे धीमहि तन्नो आणि प्रचोदयात, की तो झाला गायत्री मंत्र, म्हणजे गायत्री छंदातला मंत्र. आणि त्याच्यामुळं आपल्या लोकांचं गायत्री म्हटलं की आपण जे कॅसेट आणि हे सगळं बघतोय त्याच्यामध्ये फक्त हाच गायत्री मंत्र म्हणून पुढे केला जातोय. तर आपल्या लोकांच्या लक्षात आलं पाहिजे की गायत्री मंत्र हजारो आहेत. कारण गायत्री हा मंत्र नसून छंद आहे. आणि त्या छंदामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही वेगवेगळे मंत्र तयार कराल, वेगवेगळ्या देवतांचे, कारण आपल्याकडे सहस्त्र नामावली प्रत्येक देवतेची आहे. त्या प्रत्येक नावाची वेगवेगळी स्पंदन लहर आहे. त्या स्पंदन लहरीनुसार तुम्ही वेगवेगळ्या स्पंदन लहरीमध्ये तो मंत्र तयार करू शकताय. यामध्ये एक 24 संख्या अशी तुम्ही म्हटली, त्याचा एक काहीतरी महत्व आहे आणि ते 24चं इतर अनेक ठिकाणी महत्व आहे, ते काय नेमकं? हा, 24 म्हणजे 6 आपण म्हणतो. 24 म्हणजे 2 + 4 = 6. 6 ही आरोग्याची देवता आहे. जसं आरोग्य हा शब्द आपण घेतला की आरोग्याच्या स्पंदन लहरी ह्या 6 होतात. मग आपण जर तुम्ही बघितलं तर शिवप्रार्थना किंवा मृत्युंजय मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र, तर शिवप्रार्थना ही याची चुंबकीय लहर 204 येते. किंवा मृत्युंजय महारुद्र त्राहिमाम शरणागतम अपमृत्यू भयात गोरात मुळीचे मुळीचे नमस्ते, हा जर मंत्र तुम्ही म्हटला तर त्याच्या 249 म्हणजे 249 एवढ्या लहरी तयार होतात, स्पंदन लहरी. आणि जर त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम हा जो आपला महामृत्युंजय मंत्र आहे, तो जर तुम्ही व्यवस्थित म्हटला, त्याला ओम भू स्व वगैरे असे ते हे लावून संपुट आपण म्हणतो त्यांना, तर त्याच्या 600 चुंबकीय लहरी होतात. आणि त्याच्यामुळे आरोग्यासाठी हे अतिशय चांगलं किंवा आरोग्याला उपयोगी, आरोग्यदायी म्हणून आपण कुठेही प्रॉब्लेम झाला किंवा काही एखादी व्यक्ती आजारी पडली की गायत्री मंत्र म्हणा किंवा मृत्युंजय मंत्र म्हणा असं सांगतो. त्याचं कारण हे आहे की 6 हा आरोग्याचा मंत्र आहे, आरोग्याचा अंक आहे. आणि त्याच्यासाठी हे वेगवेगळ्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी तयार केलेले मंत्र आहेत. निगम, पुढे जाण्या अगोदर एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. मला सांगा, संख्यांचा प्रभाव हा आपण समजतो त्याही पेक्षा खूप खोल मानवी जीवनावर होतो असं तुमचं प्रतिपादन आहे. तो कसा होतो, म्हणजे उदाहरणासहित सांगा. म्हणजे प्राचीन काळापासून त्याच्यावर तुम्ही पुस्तकं पण लिहिलेली आहेत त्याच्यावर आणि खूप मोठी जाडजूड पुस्तकं लिहिलेली आहेत. तो नेमका कसा होतो? हा, आता प्रत्येक संख्येला एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आता पहिल्यांदा संख्या ह्या शब्दाच्या जर स्पंदन लहरी काढले की नाही की त्यात 9 येतात. आणि स्पंदन हा शब्द, संस्कृत शब्द, संस्कृत भाषा मगाशी मी सांगत होतो कशी तयार झाली की स्पंदन हा शब्द जर तयार केला आणि स्पंदन हा लिहिला आपण आणि त्याच्या जर चुंबकीय लहरी म्हणजे स च्या किती, प च्या किती, द च्या किती, न च्या किती अशा पद्धतीने जर त्यात खाली मांडल्या आणि त्यांची बेरीज केली तर शेवटी 27 = 9 अशी येते. आणि संख्याची पण म्हणजे स, ख, या वगैरे आपण जे आपण म्हणतो ना संख्या, तर त्याची केली तर 18 म्हणजे 9 येते. म्हणजे स्पंदन विश्वाची जी मुळं आहेत ती 9 आहेत आणि त्याच्या ज्या संख्या आहेत त्या स्पंदनाला त्यांनी संख्या हे नाव दिले. आणि 1, 2, 3 अशा पद्धतीने आपण 9 पर्यंत जातो. आता प्रत्येक संख्येचे एक वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. म्हणजे एक म्हटलं की नॉर्मली जसा संख्येमध्ये 1 हा लीडर म्हणून आपण म्हणतो की 1 हा पुढा आहे, सुरू होतो. 2 हा त्याच्या पाठीमागे आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एखादा राजा असेल तर त्याचा प्रधान जो असेल तो 2 नंबरचा असेल कुठेतरी. 3 हा अध्यात्माचा अंक आहे आणि 4 हा बुद्धीचा अंक आहे. 5 हा समत्व, आर्यत्व, ज्याला आपण म्हणतो प्रत्येक गोष्ट बॅलन्स करणारा जो तो 5 आहे. 6 पुन्हा आरोग्याचा, सुखाचा, शांतीचा, समाधानाचा आला. 7 हा पुन्हा 2 सारखाच येतो. 8 हा राजकारणाशी संबंधित येतो. आणि 9 हा अंक हा अतिशय शक्तिशाली, प्रेरणादायी पण स्फोटक आहे. म्हणजे जिथं 9 येतं तिथं व्यक्तीला त्रास असू शकतो, म्हणजे ज्याला आपण डॅमेजिंग नंबर म्हणतो. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक स्पंदनाच्या ज्या चुंबकीय लहरी किंवा स्पंदन लहरी असतात त्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असतात. जसं चुंबक असतं की नाही, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, तशा पद्धतीची जी लहर आहे, स्पंदन आहे ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे. 9चं स्पंदन आहे, त्यातला जो निगेटिव्ह पार्ट आहे तो फार हेवी असतो, समोरच्या माणसाला तो टॉलरेट करणं शक्य जातं. डॅमेजेस जिथं जिथं आहे तिथं 9 नंबर असतो. म्हणजे युरोपमध्ये जर तुम्ही बघितलं तर 13 हा अशुभ अंक समजला जातो, पण हे खरं चुकीचं आहे. म्हणजे 13 ऑक्टोबर 1307 साली
एक युरोपमध्ये ख्रिश्चन धर्मामध्येच आपापसात त्यांचं मॅसॅकर एक झालं होतं. म्हणजे जसं दा विन्सी कोडमध्ये आता त्याच्याबद्दल माहिती आलेली आहे की जे सनातनी त्यांच्यातला पंथ होता त्याने ते मेरी मॅकडोनाल्डचा जो पंथ होता त्या लोकांना पकडून मॅसॅकर केलं. दॅट वॉज अ ब्लॅक फ्रायडे. आणि तो 13 तारखेच होता. 13 तारीख अशुभ त्यांच्याकडे तशी मानायला लागले. त्यामुळे 13वा मजला रिकामा असतो त्यांच्या बिल्डिंगमध्ये, 13वाच मजला नसतो किंवा 13 नंबरची सीट ऑडिटोरियम मध्ये रिकामी असेल. पण बेसिकली त्याच्याऐवजी जर तुम्ही बारकाईने विचार केला तर 9 जिथं आहे, ज्या व्यक्तीच्या आडनावामध्ये नावामध्ये आडनावामध्ये किंवा जन्मतारखेमध्ये 9 असेल त्यांना कुठं ना कुठं तुम्हाला प्रॉब्लेम जाणवतील. मग मी पूर्वीची उदाहरणं पुस्तकात घेतले की मग श्रीरामाचं घ्या, सीतेचं घ्या, कुंतीचं घ्या, द्रौपदीचं घ्या, तारामतीचं घ्या. ही जी पूर्वीची नावं आहेत किंवा आपण अगदी मीना कुमारी किंवा अमिताभ किंवा हे म्हणजे ज्यांना काही ना काही सफरिंग सतत असतंय, ह्यांचे प्रत्येकाचं जर तुम्ही बघितलं तर कुठं ना कुठं 9शी संबंधित ते आहेत. आणि मग शहरं जर घेतली, मुंबईसारखं शहर आहे किंवा बर्लिन आहे किंवा अमृतसर आहे किंवा श्रीलंका आहे, म्यानमार, अशी जी वेगवेगळी नावं जिथं काही ना काही स्फोटक नेहमी घडत असतं त्यांची स्पंदन संख्या 9 सापडते. आणि मगाशी जे मी सांगत होतो की ट्रान्झिशन स्टेज इलेक्ट्रॉनची जी आहे त्याचा जो मधला भाग आहे की इलेक्ट्रॉन पार्टिकल आणि वेव्ह मध्ये जो ट्रान्झिट होतो तर मधली ही जी पोझिशन आहे ती साऊंड आहे. आणि साऊंड हा 9 प्रकारचा आहे. म्हणजे स्पंदन, व्हायब्रेशन, ध्वनी हा 9 प्रकारचा आहे. आणि ते आपल्या ऋषीमुनींनी मार्कंडेय ऋषींचं जे उदाहरण द्यायचं तर त्यांनी जे पुराण लिहिलेलं आहे त्या पुराणामध्ये सप्तशती म्हणून ग्रंथ आहे. सप्तशतीचे पारायण वगैरे पण करतात. आणि त्या सप्तशतीच्या पारायणामधला एक देवी कवचाचा 50 श्लोकांचा भाग आहे. आणि त्याच्यामध्ये पहिलंच आहे की मार्कंडेय ऋषी ब्रह्मदेवाला विचारतायत की ह्या विश्वाचं गुह्य काय, अस्ति गुह्यतम विप्रसरो भूतोपकारकम. ब्रह्मदेव त्यांना उत्तर देत आहेत, अस्ति गुह्यतम विप्रसरो भूतोपकारकम देव्यास्तु कवशम. आणि मग अशा पद्धतीने सुरू करून प्रथमम शैलपुत्रीती, द्वितीयम ब्रह्मचारिणी, तृतीयम चंद्रघंटेती, कुष्मांडेती, चतुर्थकम, पंचमम अशा पद्धतीनं त्यांनी 9 देवींची नावं पहिल्या त्या श्लोकात दिलेली आहे. आणि त्या 9 नावामध्ये त्यांनी 1, 2, 3 त्याची जर व्हायब्रेशन्स आपण काढली, स्पंदन लहरींची संख्या, तर त्या बेरीज 1, 2, 3 अशी 9 येते. म्हणजे त्यांनी तिथेही सांगितले की ही स्पंदनं महत्वाची आहेत. मग 9 नारायण आहे, 9 नाथ आपण म्हणतो, असा 9शी हा भाग सगळा खेळ आहे. मग त्याच्यातल्या प्रत्येक नंबरशी कुठला नंबर पाहिजे म्हणून आपण बघतो ना की आपल्यात एखादी मुलगी पूर्वी लग्न करून आपल्या घरात आली की आपण तिचं नाव बदलायचो. म्हणजे आपल्या घराण्याशी सुटेबल असं तिचं नाव येईल, आपले आडनाव आणि तिचं नाव येणार. तर ते 9 येऊ नये हे बघण्यासाठी खरं पूर्वीची प्रथा होती की नाव बदलायचं. पुढे जाण्या अगोदर एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. मला सांगा की या पद्धतीने धन्वंतरी चळवळ म्हणजे तुम्ही ज्याच्यावर खूप व्याख्यानं दिलेली आहेत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन, आरोग्यामध्ये चांगले बदल घडवण्या, सकारात्मक गोष्टी घडवण्याकरता यामध्ये तुम्ही विचार केला, तो नेमका कसा आहे? आता कसं आहे की मंत्रशास्त्र आहे पण त्याचा प्रॅक्टिकल अप्रोच काय असू शकेल हा बघताना, म्हणजे मला ज्यांनी हे ज्ञान दिलं भाऊ मसूरकर, तर त्यांचे कोण होते? ते सावंतवाडीचे. आणि सावंतवाडीला त्यांचा मोठा आरा गिरण्यांचा व्यापार वगैरे होता. आरा गिरण्या 1-2 त्यांच्या होत्या. आणि पण तुम्ही सातारचे, ते सावंतवाडीचे, संबंध कसा आला? म्हणजे बेसिकली कसं आहे, आता हे थोडंसं मिस्टिकल वाटेल पण लहानपणापासून मला सांगितलं जायचं की माझ्याकडून काहीतरी गूढ विद्येतलं याच्यातलं नॉलेज सरफेसवरती येणार आहे. आणि त्यांनी मला सांगितलं, ज्यावेळेला आमची भेट झाली 96 साली, त्यावेळेला सांगितलं की त्यांना, म्हणजे माझं आज मी 41-42 इयर्स ओल्ड आहे, तर माझ्या जन्माच्या अगोदर 5 वर्ष त्यांना हे ज्ञान मिळालं होतं. त्यावेळेला त्यांना सांगितलं होतं की अमुक वर्षी अमुक मुलगा तुमच्याकडे येणार, त्याला हे द्यायचं आणि तो नंतर पुढे हे काम डेव्हलप करेल. अशा पद्धतीची ही भेट. म्हणजे ही वॉज वेटिंग. आणि मला माहिती नव्हतं कुणाकडं काय करायचं आहे. माझा कामाचा भाग चालूच होता पण 96 पर्यंत मला माहिती नव्हतं की एक्झॅक्टली काय गूढ विद्येतलं काय माझ्याकडे येणार आहे. तर हा जो भाग आहे तर त्याच्यामध्ये डिस्कशन करताना ह्या सगळ्या गोष्टींचा मी विचार करायचो. हे जे ज्ञान समजून घेताना, त्याच्यावरती प्रयोग करताना मग म्हटलं की हे आपल्या लोकांना काहीतरी प्रॅक्टिकल त्याचा उपयोग झाल्याशिवाय. आणि म्हणून मग मंत्रशास्त्राचं जसं आपण म्हणतो की प्राचीन एक मंत्र आहे, अच्युत अनंत गोविंद नामोच्चारण बेशयात नश्यंती सकला रोगा सत्यम सत्यम वदाम्यहम. हा मंत्र आहे. त्याच्यातला खरा मंत्र कुठला? अच्युत अनंत गोविंद हा मंत्र. पुढचा आहे तर त्याच्याबद्दलचं डिस्कशन आहे
की हा मंत्र म्हटला की तुमच्या शरीरात कुठलाही रोग शिल्लक राहणार नाही, हे मी तुला सत्य सांगतो. आणि मग ह्याच्या चुंबकीय लहरी आम्ही काढल्या तर 3 येतात टोटल, म्हणजे 15, 16 आणि 26 असं. अच्युतच्या 15, आनंदच्या 16 आणि गोविंदच्या 26 अशा तिन्हीची टोटल बेरीज केली की 3 येते. आणि रोग ह्या शब्दाची जर तुम्ही स्पंदन लहर काढली तर ती 3 येते. आणि मग अच्युता, अनंता, गोविंदा केलं की मग त्या मंत्राच्या 6 होत आहेत. म्हणजे सकाळी एखाद्या व्यक्तीला मंत्र देताना अच्युतानंद गोविंद म्हणजे इट विल डायरेक्टली हिट टू रोग, आपण म्हणतो तसं. आणि संध्याकाळी तुम्ही त्याच्यावरती आरोग्य, अशा पद्धतीने ती व्हायब्रेशन तयार करायला सुरुवात केली. आणि मग वेगवेगळ्या पूर्वीच्या ज्या मंत्रांच्या वेगवेगळ्या पद्धती होत्या त्या पद्धती समजून घेतल्यानंतर मी काय केलं सरळ की आपले एड्स पासून सगळे जे रोग आहेत त्या रोगांची लिस्ट तयार केली डॉक्टरांच्या मदतीने वगैरे. आणि त्याच्यावरती हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन ह्याचे मंत्र दिले की मी म्हटलं की आज लगेच मी हे करत नाही की ह्या मंत्राने बरं होईल आणि असं हाय क्लेम्स, ज्याला टॉल क्लेम्स म्हणतो नाही. बऱ्याच म्हणजे मी 500-600 व्याख्यानं दिली महाराष्ट्रामध्ये, बऱ्याच लोकांना फायदा झालेला आहे. पण मी तरीही कधी ऍडवाइस करत नाही की तुम्ही मेडिकल ट्रीटमेंट सोडून द्या, ती करा सायमल्टेनियसली पॅरलल त्याच्याबरोबर हे करा. म्हणजे परवाची तुम्हाला गंमत सांगतो, ही घनसोलीची जी दंगल झाली त्याच्यामध्ये माथाडी कामगार सेनेचा जो नेता नरेंद्र पाटील, त्यांचा मला 20 तारखेला रात्री फोन आला होता, रात्री 11च्या दरम्यान काहीतरी. तर ते म्हटले की माझा बीपी नॉर्मल होत नाही आणि बीपी नॉर्मल न झाल्यामुळे मी फक्त हॉस्पिटलमध्ये 15 तारखेपासून पडू नये. 15-16 तारखेला ज्यावेळेला ते वार झाले होते, मी त्यांना एक मंत्र दिला त्यांच्या नंबरचा काढून वगैरे असा. आणि म्हटलं की तुम्ही हा म्हणा, त्यांच्या मिसेसही फोन आला, त्यांनाही सांगितलं असं असं तुम्ही घरी बसून करू शकताय. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता मला त्यांचा SMS आला की माझं बीपी नॉर्मल झाले आणि 8:30ला माझं ऑपरेशन ठरलंय. अशा शेकडो केसेस आहेत की ज्याच्यामध्ये लोकांना बेनिफिट झालेला दिसतोय. आणि जसा दिसतोय तशा पद्धतीने मी लोकांना सांगतोय, एन्करेज करायचा प्रयत्न करतोय की हे तुम्ही करा. हे आपलं ऋषीमुनींचं शास्त्र आहे, ह्याच्यामध्ये कुठेही आपल्याला अंधश्रद्धा डेव्हलप करायची नाही, इथं कुठेही समाजामध्ये गोंधळ निर्माण करायचं नाही. तर आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी जे डेव्हलप केलेलं आहे ते आपण चेक करत 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 आपण वापरायला सुरुवात करूया. कारण ज्याला होलिस्टिक अप्रोच म्हणतोय तसं जगभर आता पुन्हा सगळ्या गोष्टींचं मूळ स्वरूपाकडे येणं सुरू होतंय. तर त्याच्यात आपण आपली जी मूळ स्वरूप आहे ती तावून सुलाखून चेक करून घेतली पाहिजेत. आणि मग त्या अनुषंगाने हे सगळं चालू आहे. पण मग मला सांगा की ज्या पद्धतीने आज वेगळ्या पद्धतीने न्यूमरोलॉजी म्हणून संख्याशास्त्राचा भविष्य कथनासाठी जो वापर केला जातो, त्याबाबत तुमचं मत काय? आता बेसिकली कसं झालंय की आताची न्यूमरोलॉजी जी आहे ते किरोच्या नॉलेजवरती बेस्ट आहे. पाश्चिमात्य जो भारतात येऊन शिकला. येस. तर त्याचा जन्म 1866चा आणि मृत्यू 1936चा. 1910च्या दरम्यान किंवा त्याच्या आसपास किरो भारतात आला होता. कलकत्त्याच्या साधूने त्याला हे ABCDचे नंबर दिले होते. त्याच्यातले 1-2 नंबर त्याला त्यांनी चुकीचे दिले असतील किंवा त्यांच्या लक्षात नसतील. कारण हे ज्ञान हजारो वर्ष परंपरेनं चालत होतं. माझ्यापर्यंत जे आलं ते परंपरेनं. तसं त्याला जे नॉलेज दिलं गेलं किरोला, तर ते अशा पद्धतीने दिलं गेलं होतं आणि जगभर त्याचा अभ्यास चालूच होता, फिरणं चालू होतं. गूढ विद्यांची आवड त्यांना होती, त्यांची भरपूर पुस्तकं पण आहेत. पण त्यांचं कसं झालं की मंत्रशास्त्रात सांख्यशास्त्र हा फक्त बेस म्हणून आहे. त्यांनी काय केलं की नंबरवरती जास्त कॉन्सन्ट्रेट करून त्याच्यावरती त्यांनी लॉजिकल कन्क्लुजन्स काढून त्याचा अभ्यास डेव्हलप केला आणि 100 वर्ष त्याच्यातून जी रिडिंग त्यांना मिळत गेली त्याच्यावरती हे सगळं बेस्ट आहे. आपल्या दृष्टीने काय म्हणूया की किरोचा आपल्याला बेनिफिट असं आहे की त्यांनी न्यूमरोलॉजी जगाला सांगितली, आता त्याचा खरा उपयोग आपण लोकांना सांगू शकतो. आपण यावर अजून बोलणार आहोत किंवा आपण त्यातलं जे द्वंद्व कलेवरचं तुमचं काम आहे त्याच्यावर पण बोलणार आहोत, जी भारतीय मूलतः त्याच्यावरही बोलणार, पण ते उद्या आज आपण इथेच थांबतोय. आपल्याला आमचा कार्यक्रम कसा वाटलाय संबंधी पत्र, ईमेलद्वारे आम्हाला जरूर कळवा. आमच्याशी पत्रव्यवहार करण्याचा पत्ता आहे कसं आहे की बरेच जण याच्यामध्ये तुमच्या स्पेलिंग मध्ये ए ऍड करा, आय ऍड करा अशा पद्धतीने सांगतात किंवा के नावाने सर्वच मालिका येऊ शकतात. तर हा थोडासा अंधश्रद्धेचा भाग आहे. कारण कसं आहे माहितीये का की समजा तुमचं नाव राजू आहे
बरोबर आहे. तर राजू मध्ये एकदा यू आला, त्याच्यानंतर आणखीन एकदा यू टाकलं तरी उच्चार तुम्ही करताना कसा करणार आहे? आजचं समाचार पत्र दादासाहेब शिंदे यांनी कांदिवलीहून पाठवलंय. संवाद मधून एक से बढ़कर एक अशा व्यक्तिमत्वांचा विस्तृत परिचय घडतो, याचा फारच आनंद होतो. आपण हे पत्र पाठवलं त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. पाहायला विसरू नका रोज सकाळी 8 वाजता आणि रात्री 11:30 वाजता संवाद, फक्त ETV मराठीवर. नमस्कार.